राहुलला चहा देत असताना राहुल तिच्या हातांना स्पर्श करतो. आता नैना ही राहुलकडे खूपच प्रेमाने बघत असते. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. चांदेकर फॅमिली ही आता नैनाला बघायला येणार असल्यामुळे सर्वांची लगबग सुरू असते. नैना ही संगीताला सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु संगीता काय ऐकायला तयार नसते. संगीता म्हणत असते की एकदा हे लग्न फिक्स झालं ना, मग काय आहे ना ते सगळं काही बोलू. नैना मनातच म्हणत असते की हे जर लग्न आता अद्वैत सोबत फिक्स झालं ना माझं, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कारण की आता तिला अद्वैत सोबत लग्न करायचं नसून राहुल सोबत लग्न करायचं असतं. ती संगीताला म्हणत असते की अगं ऐक ना आई, माझं मला काहीतरी सांगायचंय, परंतु संगीता तरी देखील ऐकत नसते. आता संगीता तिथून निघून जाते. इकडे आता अद्वैत आणि चांदेकर फॅमिली सर्वजण जाण्याची तयारी करत असतात. सगळे म्हणत असतात की सर्व काही घेतलंय की नाही. आबा म्हणत असतात की माझ्या 2 सुना असताना मला काही टेन्शनच घ्यायची गरज नाही. त्यांच्या नजरेखालून काहीच वाचून राहू शकत नाही. त्यांनी सगळं काही व्यवस्थित घेतलेलं असेल. आबा म्हणत असतात की आता जी काही नवी माझी नातसून येणार आहे ना, तिला देखील अशीच कामाची सवय असली म्हणजे बरं होईल, आणि तिला करण्याची आवड जर असली ना तर सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही नाही, त्या सगळ्या काही व्यवस्थितच करतील. आता अद्वैतने नैनाची बाजू घेतलेली असते. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. आता सर्वजण अद्वैतकडेच बघत असतात. आता आबा म्हणतात की वा, आता खरा शोभतोय प्रेमवीर, आणि आता सर्वजण अद्वैतला प्रेमवीर प्रेमवीर म्हणून चिडवत असतात. अद्वैत मात्र गालातल्या गालातच लाजत असतो. आता इकडे कला म्हणत असते की मी इथं सगळं काही व्यवस्थित करून ठेवलंय, आता मी नसणार आहे ना त्यामुळे तुम्हाला सांगते. तेव्हा आता कला म्हणत असते की आता मी इथून निघते. तेव्हा आता मावशी कलाचं कौतुक करत असते आणि म्हणत असते की खरंच खूप संस्कारी मुलगी आहे ही, किती सगळं काही व्यवस्थित केलं ना तिने. तेव्हा संगीता म्हणत असते की खरंच कला माझ्यासाठी खूप काही करत असते. तेव्हा कला म्हणते की आता पाहुणे येतीलच कोणत्याही क्षणी, आता मी इथून निघते. आणि कला आता निघायला जाणार तेवढ्यातच ती बघते तर काय, दारामध्ये अद्वैत आणि चांदेकर फॅमिली समोरून येत असते. आता ती ही सगळी गोष्ट सांगते तेव्हा संगीता आणि मावशी आणि सगळेच खूपच घाबरलेले असतात. नैनाला मात्र काही समजत नसतं की आता इथून कसे कल्टी मारायची ते. नैनाला धड संगीताला सांगता देखील आलेलं नसतं, त्याच्यामुळे तिला फारच टेन्शन आलेलं असतं. पाहुणे आता दाराच्या दिशेने चालतच येत असतात. त्यामुळे आता संगीता म्हणत असते की कला तू कुठेही जायचं नाही, आणि मग एका खोलीमध्ये आणून कलाला ती म्हणत असते की तू आता इथंच बसून राहा. आणि आता कलाला मात्र टेन्शन आलेलं असतं. कला म्हणत असते की मी इथे कशी काय थांबू, जर त्यांच्यातलं इथं कुणी आलं तर मी काय करायचं. संगीता म्हणत असते की अगं काय प्रॉब्लेम आहे, एसी आहे, सगळं आहे, तू मस्तपैकी एक झोप काढ ना. कलाचे बाबा मात्र म्हणत असतात की काय संगी, काय चाललंय तुझं, पुरे झालं आता. आता तुझ्या स्वार्थासाठी तू तुझ्या पोरीला खोलीमध्ये डांबून ठेवणार का. तेव्हा मात्र संगीता आता परत ब्लॅकमेल करायला सुरुवात करते आणि इमोशनली म्हणत असते की आता तुम्ही मध्ये खोडा नका घालू बरं का, आणि कला बाळा तुझ्या बहिणीचं लग्न जमतंय, अगं एवढं कर ना आईसाठी. आता कला देखील या गोष्टीला राजी होते. आता दरवाजावरती अद्वैत चांदेकर आणि चांदेकर फॅमिली आलेले असतात. कलाच्या मावशीने त्यांचं स्वागत केलेलं असतं. सुकन्या आता पाहुण्यांना म्हणत असते की नमस्कार, मी सुकन्या, आणि ती बोलायचं अडखळते आणि म्हणते की मी सुकन्या, संगीताची सख्खी बहीण. तुम्ही या ना घरामध्ये, मी बोलवते त्यांना. आणि मग संगीताला सुकन्या हाका मारते. आता संगीता इकडे असते. ती म्हणत असते की कला बाळा एवढं कर आईसाठी आता प्लीज. आणि मग आता संगीता ही नैनाला सांगत असते की मी नैनाशी हाक मारली की तू बाहेर यायचं, कॉफीचा ट्रे हातात घ्यायचा आणि पाहुण्यांसमोर जरा लाजायचं, मुरडायचं, आणि साडीकडे लक्ष दे, नाहीतर पायात गुटमाळून पडशील. आणि मग असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता पाहुणे खाली आलेले असतात. संगीता सर्वांशी बोलत असते. संगीता सर्वांना म्हणत असते की तुम्हाला घर शोधायला काही त्रास तर नाही झाला ना. तेव्हा आबा म्हणतात की नाही. सरोज देखील म्हणते की नाही, आम्हाला अजिबातच काही त्रास नाही झाला. तेव्हा रोहिणी म्हणत असते की कसा त्रास होईल आम्हाला, तुमचं घर इतक्या प्राईम लोकेशनला आहे. आता रोहिणी मनातच म्हणत असते खूपच झोलरबाई आहे ही, एका रात्रीमध्ये एवढं मोठं घर अरेंज केलंय. आता रोहिणी म्हणत असते की असं करूयात, आपण सगळं घर बघून घेऊयात एकदा. तेव्हा आबा म्हणतात की घर काय नंतरून बघता येईल, पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो, मी भालचंद्र चांदेकर, अद्वैतचा आजोबा. तेव्हा संगीता देखील ओळख करून देते आणि म्हणते की हे कलाचे नाही, नैनाचे वडील दिनकरराव सोपानराव खरे. आता बाबांनी देखील नाविलाजाने हे सगळं काही केलेलं असतं. अशा प्रकारे सर्वांची ओळख आता संगीता करून देत असते. रोहिणी मनातच म्हणत असते की काय हे नैनीचे बाबा, काय म्हणे तर हँडीक्राफ्टचा एक्सपोर्टचा बिझनेस आहे. मिसळवाल्याकडे बघून कोणाचा विश्वास बसेल का, याचा एक्सपोर्टचा बिझनेस आहे. आता आबा हे दिनकर रावांना म्हणत असतात की तुमचा हँडीक्राफ्टचा बिझनेस आहे ना. त्यावरती आता दिनकर राव
म्हणत असतात की नाही नाही, माझा हँडिकॅपचा बिझनेस नाही, माझी कला. आणि मग तेवढ्यातच संगीता म्हणत असते की त्यांची ती कला आहे, ते कधी बिझनेसला कला म्हणतच नाही आणि त्यांनी कला जोपासत त्यांनी एवढा मोठा बिझनेस तयार केला आणि हे सगळं वैभव त्यांनी त्याच्यातूनच कमवलं. आता रोहिणी मात्र हसतच संगीताकडे बघत असते. रोहिणी म्हणत असते की आर्ट म्हणे तेच खऱ्यांची मिसळ, एकदा भेट दिली पाहिजे आबांनी त्याला, मग कळेल यांचा आर्ट. इकडे कला रूम मध्ये असते आणि म्हणत असते, आई अंबाबाई सगळं काही आमच्या आईच्या मनाप्रमाणे होऊ दे ग, मी तुझ्याकडे प्रार्थना करते. कलाने आता आईसाठी देवीकडे प्रार्थना देखील केलेली असते. आता सरोज म्हणत असते, आपल्या सगळ्या गप्पा तर होतच राहतील, परंतु ज्या कामासाठी आलोय ते काम करून घेऊया. आमचा अद्वैतचं लक्ष मात्र आता आतमध्ये आहे आणि आपण इथे गप्पा मारतोय. तेव्हा संगीता म्हणते की हो हो करून घेऊया ना, काय हरकत नाही. तेव्हा सरोज म्हणते की बोलवा नैनाला. मग संगीता आता नैनाला हाका मारत असते. आता नैना ही कॉफीचा ट्रे घेऊन आलेली असते, सर्वांना ती चहा देत असते. अद्वैत पैसे आल्यानंतर तिला चटका बसतो. अद्वैत लगेच उठतो आणि म्हणतो, तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा नैना म्हणत असते की हो मी ठीक आहे. आणि मग ती इतरांना चहा देत असते. राहुलला चहा देत असताना राहुल तिच्या हातांना स्पर्श करतो. आता नैना ही राहुलकडे खूपच प्रेमाने बघत असते. मात्र नैनाला आता काही कळत नसतं, मग ती तिथून बाजूला जाते. आता सुकन्या म्हणत असते की नैना आता सगळ्यांच्या पाया पडून घे. आणि मग ती पाया पडायला जाते तेव्हा सुकन्या म्हणते की अगं आधी आबांच्या पाया पड. अगं ते घरातले सर्वात मोठे आहेत ना, त्यांच्यापासून सुरुवात कर. आबा म्हणतात की काही गरज नाही सर्वांच्या पाया पडायची, तू असं कर, मधून सर्वांना नमस्कार कर, सर्वांपर्यंत तुझा नमस्कार पोहोचल. आता आबा हे अद्वैतला म्हणत असतात, काय मग अद्वैत चांदेकर, तुमची जर गाठभेट झाली असेल तर सुरू करायची का बोलणी? तेव्हा अद्वैत म्हणतो की मी काय बोलू, आता करा की सुरुवात. आणि आता सर्वजण बोलणी सुरू करणारच असतात. तेवढ्यातच कला इकडे रूम मध्ये असते आणि तिच्याकडून एक फुलदाणी खाली पडते आणि ती फुटते, तिचा आवाज होतो. आता रोहिणी विचारत असते की आतमध्ये कोणी आहे का? तेव्हा संगीता म्हणत असते की ती आमची काजल आहे ना, ती असेल, ती धडपडली असेल कुठेतरी, मी आले हा बघून. आणि मग आता संगीता ही आतमध्ये आलेली असते, तिच्या पाठोमाग सुकन्या देखील आलेली असते. संगीता फारच घाबरलेली असते. सुकन्या म्हणते की घाबरू नको, मी आहे. सुकन्या आता संगीताला म्हणत असते की अगं मी कलाला बघून आले बरं का, ती सकाळपासून नुसती काम करत होती, तिला विचारून आली तिला चहा कॉफी काही हवंय का. तेव्हा संगीता म्हणते की तिला एवढं पण सांग की आवाज वगैरे करू नको म्हणून. सुकन्या म्हणत असते, अगं संजय ती काय मुद्दामून आवाज करणार आहे का, बरं सांगते मी तिला. आता कला ही रूम मध्ये असते आणि बाहेरून कोणतरी दरवाजा वाजवत असतं. कलाला कळत नसतं की दरवाजा उघडायचा की नाही. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत हा बाहेरून म्हणत असतो की नैना आम्हाला समजू शकतं, तुला या सर्वाचं खूप टेन्शन आलं असणार, पण आय प्रॉमिस मी तुला कधीही एकटं वाटू देणार नाही. आता इकडे दुसरीकडे राहुल म्हणत असतो, काय विचित्र कन्सेप्ट आहे ही, मला जर तू आवडली असते ना, मी तर सर्वांसमोर म्हटलं असतो की मला नैना ही आवडते म्हणून. इकडे राहुल आणि नैना दोघे बोलत असतात. तिकडे अद्वैत हा रूमच्या बाहेर म्हणजे दरवाजाच्या बाहेरून बोलत असतो आणि तो आता आतमध्ये नैना समजून कलाशीच बोलत असतो. तो नैनाला म्हणत असतो की नैना मला खरं सांग, तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही. तेव्हा कला आतून म्हणते की हो माझं प्रेम आहे तुमच्यावर. आता मात्र अद्वैतला समजलेलं नसतं आतमधून कला बोललीये, परंतु तो नैना समजूनच खुश होतो आणि तो आता खूप आनंदी झालेला असतो. जात असताना त्याला थोडीशी वेगळी देखील चाऊल होत असते, परंतु त्याला समजत नसतं नेमकं. तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.